हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर सकाळचे वाजले होते 5 आणि आम्ही निघालो होतो काशीत बीचला. तर तुम्ही गाडीमधली परिस्थिती बघू शकताय, सगळेजण झोपले आहेत कारण की आम्ही सकाळी फार लवकर निघालो होतो. आणि तरी आम्ही 1-1:30 वाजता आता अलिबागला पोचलो आहोत. तर तुम्ही बघू शकताय व्ह्यू किती छान आहे. तर आता आम्ही अगदी जवळच पोचलो होतो, त्यामुळे गाडीतले सगळे मेंबर उठले होते आणि त्यात गाडीमध्ये ओवीची बडबड चालू होती. तर तुम्ही बघू शकताय. तर फायनली आम्ही पोहोचलो होतो काशीत बीचला आणि तुम्ही बघू शकतात काशीत बीचवरील बाहेरील दृश्य. ओवी, तर तुम्ही बघू शकतात हा आहे काशीत बीच. लांबचा प्रवास करून आल्यामुळे मुलं मस्तपैकी इथे रेस्ट घेत होती झोपाळ्यावर आणि ओवी त्याचा आनंद घेत होती. त्यानंतर आम्ही मस्तपैकी नारळ पाणी पिलो आणि ओवीला एक खेळणं घेऊन दिलं, बिकॉज तोपर्यंत माणसं गेली होती रूम बघण्यासाठी. तोपर्यंत आमचा चालला होता इथे मस्तपैकी टाइमपास. तर फायनली आम्ही रूमवर जाऊन मस्त फ्रेश होऊन तयार झालो आहे बीचवर जाण्यासाठी. तर बघू शकतायत मस्तपैकी सगळेजण रेडी आहेत आणि आता आम्ही निघालो बीचकडे जाण्यासाठी. तर जस्ट आम्ही आता तयारी वगैरे करून फ्रेश होऊन काशीत बीचला पोहोचलो आहे आणि प्रत्येकाला आनंद मस्त झाला आहे, बिकॉज लहान लहान पोरांना बीच पाहायला की किती आनंद होतो. ओवी बघू शकताय तुम्ही, चालते मस्तपैकी. हो हाय कर. आणि ती बॉल घेऊन आली आहे सोबत. ओवीला चालता येत नाही तिथल्या वाळूमुळे. आणि आम्ही सगळेजण आता पाण्यात खेळायला जाणार आहोत, पण त्याआधी मस्तपैकी एक फोटोशूट सगळ्यांचा करून घेणार आहोत, व्हिडिओ वगैरे काढून घेणार आहोत. कारण की एकदा ओलं झालं की मग व्हिडिओ होत नाही. तर बघू शकता तुम्ही, दीदीने त्यांचा व्हिडिओ काढते मी. नंतर आमचा प्रत्येकाचा एक व्हिडिओ काढून घेतला आहे अशा प्रकारे, कारण की ओले झाल्यानंतर मग काय फोटो व्यवस्थित आणि चांगले येत नाही. या ठिकाणी मुलंही पाण्याचा खूप आनंद घेत आहेत. त्यांना आधी पाण्यात खेळायचं होतं, पण कसे तरी आधी फोटो काढून घेतले आहेत त्यांचे. ते बघू शकताय किती एन्जॉय करताय. आमचा व्हिडिओ हा सृष्टीने काढला आहे, त्यामुळे थोडा गडबड झाली आहे व्हिडिओत. ओवी पाण्याचा आनंद घेते. तर या ठिकाणी सृष्टी, खुशी आणि रुद्र मस्तपैकी पाण्यात एन्जॉय करतायत. तुम्ही बघू शकतायत त्यांचा पाण्यात खेळताना आनंद, किती खुश आहेत ते. बिकॉज लहान मुलांना पाणी बघितलं म्हणजे खूप आनंद होतो आणि त्याचा आनंद ते घेत आहेत. आणि दीदी तर ओवीला सांभाळतायत, त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. आणि आम्ही सगळे आता मस्तपैकी पाण्यात ओले झालो आहोत आणि एकदम मस्त फॅमिलीबरोबर एन्जॉय करताना खरंच खूप आनंद वाटतो. त्यानंतर मुलं मस्तपैकी वाळूमध्ये किल्ले वगैरे काहीतरी बनवत होती आणि आम्ही मस्तपैकी रेस्ट घेत होतो. तुम्ही बघू शकतायत. आणि संध्याकाळी सनसेट बघताना खूप आनंद वाटतो. आणि मुलांबरोबर खेळत होते स्वप्नीलराव आणि त्यांना काहीतरी बनवून देत होते. हे खेळून आम्ही रूमवर जाऊन जेवण करून लगेच झोपणार होतो, कारण खूप थकलो होतो प्रवास वगैरे करून. आणि आम्हाला सकाळी जायचं होतं नागाव बीचला. तर आम्ही सकाळी सकाळीच नाश्ता वगैरे करून नागाव बीचला पोचलो आहे, कारण की लहान मुलं असले की लगेच भूक लागते, म्हणून सगळ्यात आधी पहिले नाश्ता करून घेतला. आणि बीचवर तरी सकाळी लवकर आल्यामुळे गर्दी फार कमी होती. तुम्ही बघू शकतायत फारच कमी गर्दी होती, फक्त स्पोर्ट ॲक्टिव्हिटीवाले जास्तच होते. त्यानंतर मग आम्ही थोडं स्टार्टिंगला काहीतरी मुलांसाठी आधी ह्या गाडीवर वगैरे बसवून त्यांना राऊंड मारून आलो. त्यानंतर मग त्याच्यासाठी रीलसाठी थोडा एक त्याने गोल राऊंड घेतला आणि तिथून एक रील काढला. तर तुम्ही बघू शकतायत मुलांना किती आनंद होता असं गाडीवर वगैरे बसलं तर, आणि छान एन्जॉय करतायत. त्यानंतर मग आमचा प्लॅन होता थोडे व्हिडिओ वगैरे काढायचा. तर मग आम्ही सगळ्यांनी प्रत्येकाने थोडे थोडे व्हिडिओ काढून घेतले, कारण की आपण एका ठिकाणी गेलो की नवीन पुन्हा येतो न येतो, त्यामुळे मस्तपैकी छान असे निसर्गाचा आनंद घेत आम्ही छान व्हिडिओ फोटोशूट केलं. आणि फोटोशूट आणि व्हिडिओ केल्यानंतर तरीही ओवी तोपर्यंत गाडीवरच बसली होती. ओवी काय उतरेना आणि रडत होती.
की मला गाडीवरून उतरायचं नाही म्हणून कंटिन्यू गाडीवर बसलेली होती. तुम्ही बघू शकताय. तर तिला गाडीवर पुन्हा एकदा राऊंड करण्यात येतोय. त्यानंतर आम्हाला निघायचं होतं, पण तरी एक छोटे छोटे व्हिडिओ आम्ही करून घेत होतो. आणि त्यानंतर थोडं पाणी, तर समुद्राच्या पाण्यात असा चालण्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि ते आम्ही दोघीजण प्रत्येक वेळा गेलो की असा व्हिडिओ शूट करतोच. तर इथे स्वप्नराव आणि सृष्टीचं मस्त खेळणं चालू होतं. तुम्ही बघू शकताय, ते एकदम खेळण्यात गुंग आहेत. तर फायनली आमची फॅमिली ट्रिप कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला व्लॉगमध्ये सांगा. आणि हा व्लॉग कसा वाटला ते पण सांगा. नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा. थँक्यू.